ज्यावेळेस रात्री सुमारे 8:30-9 वाजता मला ही घटना कळली, त्यावेळेस खूपच दुःखद घटना ही घडलेली आहे. 92 वर्षी त्यांनी देशाचे माजी पंतप्रधान यांनी शेवटचा श्वास एम्स दिल्लीमध्ये घेतला. त्यामुळे आमच्या पक्षाचे जो अधिवेशन सुरू होता तो आम्ही रद्द केलेला आहे. सर्व शासकीय कार्यक्रम रद्द झालेले आहे आणि अशा महान विभूतीला गेल्यामुळे जी पोकळी आज तयार झालेली आहे ती भरणं अशक्य आहे. कारण त्यांनी देशावर ज्यावेळेस 90-91 मध्ये आर्थिक संकट आलं त्यावेळेस त्या पी.व्ही. नरसिंहरावांनी त्यांना वित्तमंत्री बनवलेलं होतं आणि तिथून देशाला एक आर्थिक मजबूतीकरण नेण्याचं काम त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. स्वतः ते 10 वर्ष ह्या भारत देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांनी काम बघितलं आणि आज जी आपण 5वी महासत्ता बनायच्या तयारीमध्ये आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी जो प्लॅटफॉर्म तयार करून दिलेला भारत देशाला तो अविस्मरणीय आहे. पॉलिटिक्समध्ये ते जरी कुठं कमी असेल पण देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांनी जे कार्य केलेले आहे इतिहासामध्ये त्यांची नोंद झालेली आहे आणि त्यांना हा देश कधी विसरणार नाही. आणि आज जे दुःखद घटना घडलेली आहे त्याच्यामधून सावरण्याचा प्रयत्न आम्ही सर्व लोक करत आहे. काँग्रेससाठी हा खूप मोठा आघात आहे. देवाचरणी मी हीच प्रार्थना करेल की त्यांना एक चांगलं स्थान मिळेल. धन्यवाद. दादा, त्यांची कारकीर्द फार मोठी आहे. आरबीआयचे गव्हर्नर म्हणून आणि अर्थमंत्री वगैरे, त्या व्यक्तिमत्वाबद्दल काय सांगणार? मी आताच आपल्याला सांगितलेलं आहे की देशावर ज्यावेळेस आर्थिक संकट उभारलेला होता त्यावेळेस त्यांना वित्तमंत्रीचे पद दिले गेलेलं आहे. ते राजनीतिक नसतानाही सुद्धा त्यांची बुद्धिमत्ता आणि त्यांचं कार्य आणि त्यांचं जे कुशल नेतृत्व इकॉनॉमिक्स मध्ये जे त्यांचं गाढ त्यांची अभ्यास होता आणि त्यांनी केलेली मेहनत ह्या देशाला त्यांनी दिलेला आहे. आणि स्वतः ज्यावेळेस ते देशाचे पंतप्रधान बनले त्या 10 वर्षामध्ये एक आर्थिक महासत्ता म्हणून भारताला त्यांनी विश्वामध्ये स्थापित केलेलं आहे. याच्यापेक्षा मोठं कार्य आजपर्यंत भारत देशामध्ये कुणीही वित्तमंत्री किंवा प्रधानमंत्र्यांना अशा आर्थिक मजबूतीमध्ये भारत देशाला विश्वामध्ये सामोरं नेण्याचं काम मनमोहन सिंगनी केलेलं आहे. म्हणून त्यांना देश हा सदैव आठवणीत राहणार आहे. आपण त्यांना प्रत्यक्ष भेटला होतात का? तुम्ही त्यांची म्हणजे काही आठवणी वगैरे सांगू शकणार का? जी बिलकुल. मी ज्यावेळेस मनमोहन सिंगजी नागपूरला आलेले होते त्यावेळेस आम्हाला एक प्रोटोकॉल म्हणून आमच्या सर्व कार्यकर्त्यांची भेटीचा कार्यक्रम ठरलेला होता. त्यावेळेस त्यांना देशाचे पंतप्रधान असताना मला भेटण्याचं सौभाग्य लाभलेलं होतं आणि तेवढ्या मोठ्या महान हस्तीला मी भेटलो तर त्यावेळेसच मला कळलं की किती मोठ्या व्यक्तीसोबत मी आज भेटलो. मी स्वतःला गर्वाहीन करतो की मी त्यांना प्रत्यक्ष भेटलेलो आहे.